हॅलो एव्हरीवन, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. जय शिवराय, जय भीम. तर आज आपण पेपर ॲनालिसिस करणार आहोत. तर माझ्याकडे 2024चा ग्रुप बीचा पेपर आहे. त्याच्यानंतर 2023चा ग्रुप बी आणि ग्रुप सीचा पेपर आहे, जो आता रिसेंटली हे दोन पेपर आहे. आणि बाकी राज्यसेवेचे प्रिलिम्सचे तसं तर PYQ म्हणजे आहे माझ्याकडे पूर्ण. हे काय म्हणतात आता त्याला, लोकसत्ताचं. आणि ही राज्यसेवा प्रिलिम 2023ची आहे. राज्यसेवा प्रिलिम 2017ची प्रश्नपत्रिका आहे. 2018, 19 आणि 20, 21 आणि 22चे माझे PYQ करून झालेले आहेत. आता जे बाकीचे आहेत ते आपण करूया. तर आता सध्या तर आधी मी ग्रुप बीची बघते की आता म्हणजे 2023 आणि 2024चे कुठले आले होते, तर ते आपण बघूया. ठीक आहे. तर आज मी 2023 आणि 2024चे जे पेपर झाले होते त्याचंच पेपर ॲनालिसिस करत होती. जवळपास 200 प्रश्न जे आहे तेच मी पूर्ण पाहिले आणि त्याच्यामधनंच चालू होतं. आता जसं हिस्ट्रीचं फर्स्ट ऑफ ऑल जे क्वेश्चन्स आहे, हिस्ट्रीचे काही 10 क्वेश्चन्स आले होते, भूगोलचे 10 क्वेश्चन्स आले होते. जशी ॲव्हरेज रेंज असते क्वेश्चनची त्याच प्रकारे. आणि तेच वारंवार रिपीटेडमध्ये क्वेश्चन्स येतात घुमून फिरून. तर पेपर ॲनालिसिस जेव्हा आपण करतो आपल्याला PYQ करणं तर खूप गरजेचं असते. कारण की आता जी 2024ची जी एक्झाम झाली आहे म्हणजे राज्यसेवेची, यामध्ये सुद्धा ओल्ड PYQच्या बेसिसवर भरपूर प्रश्न सॉल्व झाले आहेत मुलांचे. आणि जी 2024चीच ग्रुप बीची जी एक्झाम झाली आहे यामध्ये सुद्धा ओल्ड क्वेश्चन्स ज्यांनी केलेले आहे, PYQचा ज्यांचा पकड खूप चांगली आहे त्यांचे तर जवळपास 80 प्रश्नापर्यंत असं म्हणजे सांगत आहेत स्टुडंट की 80 प्रश्नापर्यंत त्यांचे बरोबर आलेले आहे. तर माझा जो स्कोर आलेला आहे ग्रुप बीचा हा जवळपास आलेला आहे 48. आता 48च्या बेसिसवर लागतो आहे की काय तर माहिती नाही, तुम्ही मला सांगा. 48 आहे माझा 2000, पण 48 मला तरी वाटत नाही 48वर होईल म्हणून कुठून काही. कारण की 50-60 अबोव्स लागू शकतो. सजेस्ट करा तसं मला तुम्ही. आणि त्याच रिलेटेड होतं. आता जसं 2025ची पण मी मेन्सची प्रिपरेशन चालू केलेली आहे. PSIचा सब्जेक्ट घेतलेला आहे मी, तर त्याच्यासाठी तर मी बुक्स घेतलेले नाही आहे. तर सध्या जी माझ्याकडे पॉलिटीची बुक आहे आपली लक्ष्मीकांतची, त्याचंच वाचणं चालू आहे सिलेबससोबत कम्पेअर करून टॉपिक टू टॉपिक वाईजमध्ये. आणि स्टेट बोर्डची बुक्स आहेत माझ्याकडे 5वीपासनं तर 10वीपर्यंतची बुक्स आहे. तर सध्या जे पण आहेत बुक्स सध्या त्याच्यामधनंच रीडिंग चालू आहे. आणि लिहिलेला टॉपिक कशा प्रकारे, आता आपल्या यूट्यूबवर, टेलिग्रामवर भरपूर असे चॅनल्स आहे ज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला लिहिण्यासाठी जे प्रश्न आहे त्याचा एक जो टाईप आहे प्रश्नाचा तो देत आहे. त्याची प्रिंट काढून आपण त्याची 150 शब्दामध्ये प्रश्न लिहायची किंवा जे पण दिले आहे शब्द त्या शब्दामध्ये पेपर लिहून आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो. सोबत मी ग्रुप बीची तर देणारच आहे, बट आधी माझा फोकस आता ग्रुप एसाठीच चालू आहे. कारण की आता सध्या तरी कॉम्पिटिशन 2 वर्ष कमीच राहणार आहे आणि सध्या सर्वच संभ्रमात आहे. ज्यांनी क्लासेस वगैरे लावलेले आहेत त्यांना तर नसेलच काही प्रॉब्लेम, पण जे सेल्फ स्टडी करत आहे त्यांना थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो बुक्स रिलेटेड, जसं फॉर एक्झाम्पल मला आहे. बट आता भरपूर, आता जवळपास मी 3 वर्ष झाले, 3 वर्षापासून MPSCची एक्झाम देत आहे. मागच्या वर्षी माझी ग्रुप सीची एक्झाम निघली, पण टायपिंग सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही झालं नाही. म्हणून म्हटलं जे आहे त्याच्यामध्ये चालू द्यायचं. आणि आता सध्या तरी मी ऑप्शनलसाठी घेईलच कुठली ना कुठली बॅच वगैरे. आणि जे GSचे सब्जेक्ट आहे त्या रिलेटेड पण चालू पाहणार. कुठनं काय होऊ शकते, कुठनं काय मिळू शकते आपल्याला. फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळेल तर खूप चांगलं आहे. कारण की फायनान्शियली कंडिशन एवढी स्ट्रॉंग नसल्यामुळे तेवढं बजेट नाही लावू शकत. आता बुक्स पण घ्यायची आहे तर आता त्या बुक्ससाठी कुठून तरी पैसे कसे तरी अरेंज करावं लागणार आहे.
आणि बुक्स ज्या लागतात त्या घ्यावं लागणार आहे. पण सध्या पूर्ण बुक्स जमा करण्यात काही अर्थ नाही. जो आपल्याकडे डाटा आहे आतापर्यंत जो आपण वाचला आहे, जे आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी आपण सर्व स्टँडर्ड बुक्स वापरत होतो, तर त्याच बुक्सचा जसं मी वापर करणार आहे. माझ्याकडे हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांची बुक आहे, त्याच्यानंतर भूगोलसाठी सौदी आहे, त्याच्यानंतर पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आहे, इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोडंबे सरांची आहे, सायन्ससाठी आहे, त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी महाराष्ट्राची हिस्ट्रीसाठी गाठाडे आहे. पण महाराष्ट्र हिस्ट्रीवर खूप कमी आणि स्टेट बोर्ड आहे, तर सध्या जे आहे त्याच्यामधनंच मी कंटिन्यूशनमध्ये चालू ठेवते आणि जसं जसं माझ्याकडे बजेट बनेल मी आपले बुक्स पण घेईल आणि समोर कंटिन्यूमध्ये तुमच्यासोबत पण सांगेल की मी कुठले कुठले बुक्स घेतले आहे. आपल्याला डाटा भरपूर गोष्टीमधून मिळू शकतो. आपल्याकडे एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब, गुगल, यामधनं पण डाटा मिळू शकतो. आपल्यावर डिपेंड आहे की आपण काय करत आहोत. आपण त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करत आहोत की आपण आपले फ्युचर बनवण्यासाठी काही करत आहोत. आता माझे PYQ ॲनालिसिस करून झालेले आहे. मी 2023 आणि 2024चे जे पेपर आहे याचे PYQ ॲनालिसिस केले आहे. ग्रुप सीची जी एक्झाम होणार आहे त्या रिलेटेड. आणि आता कारण की एक्झाम तर होणार आहे त्याच्यासाठी पण करणं गरजेचं आहे. 1 जूनला आहे पेपर, तर मी सध्या पेपर ॲनालिसिसच चालू आहे करणं माझं पेपर PYQ सोडून. आणि आता मी जे माझं GSचा सब्जेक्ट आहे म्हणजे 2025साठी जी राज्यसेवा आहे, तर आतापर्यंत मी बुक्स तर घेतलेल्या नाही आहे आणि ज्या बुक्स आहेत आपल्याकडे त्या सध्या सफिशियंट आहे. त्याचीच रीडिंग आणि लेखन करायचं आहे आपल्याला. तर आता सध्या माझा PSIRचा मी सब्जेक्ट ऑप्शनल घेतलेला आहे. तर मी पॉलिटीचाच माझी जी लक्ष्मीकांत आहे लक्ष्मीकांतच वाचणार आहे. त्याच्यामधनं GS2चा पण कवर होऊन जाईल आणि PSIR मधला सेकंड चॅप्टर पण कवर होतो लक्ष्मीकांतमधलं. लक्ष्मीकांत तसं 2-3 वेळा वाचून झालेले आहे, पण आता पॉईंट्स टू पॉईंट्स वाचून आणि त्याला लिहून समजून काढणं हे खूप गरजेचं राहणार आहे माझ्यासाठी सध्या तरी. आणि सोबतच मला 11वीची पुस्तक मिळालेली नव्हती, तर ओल्ड हिस्ट्रीची जी बुक आहे ना, ओल्ड 11thची हिस्ट्रीची जी बुक आहे, तर अशा प्रकारचं मी प्रिंट काढलेली आहे ओल्ड हिस्ट्रीच्या बुकची. तर ही ओल्ड हिस्ट्रीची जी बुक आहे ही खूप म्हणजे याच्यामधनं खूप छान प्रकारे आपल्याला करणं आवर्जून गरजेचं आहे, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामधनं आपल्या कवर होतात. तर तेच माझं सध्या चालू आहे हिस्ट्री आणि पॉलिटीचं करणं. तर कंटिन्यूमध्ये बनवून राहा माझ्यासोबत. मला तुम्ही सजेस्ट करा की इथिक्ससाठी कुठली बुक वापरायला पाहिजे. अजूनपर्यंत मी बुक्स तर घेतलेला नाही आहे, पण PSIRसाठी आता जस्ट आंतरराष्ट्रीय संबंधासाठी शैलेंद्र सरांची जी बुक आहे, शैलेंद्र नाव आहे त्यांचं, निंबाळकर, शैलेंद्र निंबाळकर समथिंग काहीतरी, शैलेंद्र म्हणून नाव आहे त्या सरांचं, आंतरराष्ट्रीय संबंधाची ती पुस्तक घ्यायची आहे मला. आता ती घेतणार आहे, घ्यायची आहे, घेतली नाही आहे सध्या. तर माझं पॉलिटीचंच चालू आहे आधी, कारण की कुठल्या गोष्टीचा डाटा असणं गरजेचं आहे ना आपल्याकडे. आपण फक्त उठून सुटून लिहू नाही शकत. लिहिण्याची प्रॅक्टिस तर चालूच आहे, बट सध्या डाटा पण कलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि जे वाचलं ते काय समजलं ते लिहून पाहत आहे आणि बनवून राहा. त्याचं कंटिन्यू तुम्ही पण अभ्यास करा. माझा पण अभ्यास चालू आहे. मला बुक्स सजेस्ट करा 2025साठी, कुठं GSसाठी पण सजेस्ट करा आणि आपल्या ऑप्शनलसाठी पण सजेस्ट करा बुक्स कुठले घ्यायची आहे तर. आणि जर मी घेईल कुठल्या बुक्स तर मी तुम्हाला तसं सांगते, पण तुम्ही पण मला सजेस्ट करा बुक्स कुठल्या वापरायच्या तर. इथिक्ससाठी नक्की सांगा इथिक्ससाठी कुठली बुक वापरायला पाहिजे, जे वापरत आहे ॲक्च्युली, ज्याचा बेस चांगला आहे, ज्याचा डाटा चांगला आहे. तसं तर इथिक्ससाठी न्यूजपेपर वाचणं चांगलं आहे आपल्याला. ते इथिक्स म्हणजे आपले लॉजिक्स, आपण कशा विचार करतो आहे त्या रिलेटेडच आहे, पण आपल्याला केस स्टडी वाचणं गरजेचं आहे. तर कुठल्या केस स्टडी वाचायचे तर नक्की मला सजेस्ट करा. थँक्यू सो मच.